त्या दिवशी कुठं उतरला होता तू इथून? जड झालं ना मला. ओके सॉरी सर. ब्लॉग एंड थोडं पुढं उतरून देतो माणसाला, नाही तर माणसाचं पाठ मोडू शकते. हा तर मंडळी फवारा मारून झालेलं आहे आपलं, आणि आज काय आपण ब्रोकली काढणार नाहीये. जर पाहिजे तसा माल बोला तुम्ही. मला सकाळी 7,150 रुपये किलो गेले म्हणून. विनोदा काय माहिती देतील थोड्या महिने, थोडा वाढून देऊ म्हणे. आपल्याला गरज आहे भाऊ, त्यांचं काय, त्यांना काय नाही आलं तर एक दिवस थोडं कमी करतील, पण त्यांना आहे देश त्यांना पण तरी पण. राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू द्या. आणि तुम्ही कालचा जर ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की आपल्या मंडळींचे ब्रोकली निघालेले आहे 5 बॉक्स. आणि तो ब्लॉग नक्कीच जाऊन बघा, मस्त झालाय, मजा केली. भले भाव नाही भेटला, काही नाही, ते आमच्या मनालाच माहिती. पण काल थोडीशी पावसाने जी धावपळ आमची उडाली मंडळी, ती बघण्याजोगी आहे. मस्त पाऊस, त्याच्यात ते उचलून भरपूर गोष्टी, ते बघा. सांगण्यापेक्षा तुम्ही तिकडे जाऊन बघा. आणि ठरल्याप्रमाणे जी रुटीन घेते, तुम्हाला माहिती आहे पाऊस रोज पडतोय, आणि मग त्यासाठी करावं लागतं. पाऊस पडला का आम्हाला फवारायला लागत. जड झालं ना मला. ओके सॉरी सर. ब्लॉग एंड थोडं पुढं उतरून देतो माणसाला, नाही तर माणसाचं पाठ मोडू शकते. हा त्या दिवशी कुठं उतरला होता तू इथून? तिथून नाही रे, इथून. मग डेंजर माणूस आहे, माहित नाही. ये जे भाऊ आज चाललंय आमचं, आज आंघोळ करायचा विचार. त्या दिवशी ये जे भाऊ उतरले होते, हा निशा करताय आमचे ये जे भाऊ. इथं प्रॉब्लेम असा आहे, खाली वाढायला लागत थोडीशी भाऊ. पाण्यातून वरती निघता येत नाही भाऊ, असं हात परत तेवढाच वर. नाही इथून ही तिला धरून थोडं वरती तिथपर्यंत. चला तर मंडळी, युद्धाला जायची वेळ झालेली आहे. आता फवारून घेऊ आपण, आणि आजचा हा अपडेट देऊ. आज आपल्याला कदाचित परत एकदा काढावं पण लागू शकतं, अशी ऑर्डर आलेली आहे आपल्याला व्यापाऱ्यांकडनं. आणि काल आपला हा ट्रॅक्टरमधनं पुष्टा पडून गेला, हे आपला बॉक्स पडून गेला, आणि त्याचं पाण्याने कार्यक्रम झालेला आहे. त्याचं भावपूर्ण श्रद्धांजली त्याला आता. आणि पुढील आपला कार्यक्रम आहे फवारायचा, तो करून घेऊ. आणि कदाचित आपल्याला पुढे जाऊ आज परत एकदा एखादा बॉक्स काढावा लागू शकतो, बघूया आता पुढे जाऊन. आता आधी माल बघावा लागेल किती आहे. जर माल असला तर आपल्याला काढायची शक्यता आहे. अशा कठीण बघा किती गवत आहे इथून. काल ट्रॅक्टर आला त्याच्यामुळं थोडंसं इथं हे झालंय, गवत थोडं खाली दबल्या गेलं, नाही तर हल्ले बेकार मंडळी. हे आपलं वावरात पाणीच पाणी आहे. जरा टवटवीत झाले है ना झाड. हे पा काल राहून गेला ना, असं राहून जातं मंडळी आपल्याकडनं. आता एवढं मोठं वावर आहे, एखादा इकडे तिकडे तर नजर चुकीने होणारच आहे. फक्त तो सडून नको जायला एवढंच आहे. हा गाण्या हे झाड पाय पुरं गेलं ना. वरतून बघ झाड कसं आहे छान, असं. आणि खाली डायरेक्ट सडलं ना पुरं.
तर मंडळी फवारा मारून झालेला आहे आपला आणि आज काय आपण ब्रोकली काढणार नाहीये. जर पाहिजे तसा माल तर हाही नाहीये, त्यामुळे कॅन्सल टुडे. असं एक्सपेक्टेशन होतं हा असा माल असेल आपला, बट नाही असा माल. आज आमच्याकडे थोडे गेस्ट येणार आहे, म्हटलं त्यांना गिफ्ट देऊया. ओके फवारा मारलेला आहे पण देऊ आता गिफ्ट. आपल्या वावरातलं जे निघालं ते काय करणार झालं. वानोळा द्यायला लागतो बाबा शेतकरी लोकांना. जावई असल्यामुळे तर फक्त महत्वाचं आहे ते देणं. मला माहिती आहे का वानोळा? वानोळा माहित असेल कमेंट करा, कमी लोकांना माहित असेल. ज्यांना माहित आहे कमेंट करू शकता वानोळा काय असतो. सांगा. आणि उद्या आपली तिसरी खुडा असणार आहे. उद्या तर बऱ्यापैकी माल मिळू शकतो. उद्या 3-4 दिवस आहे एक्सपेक्ट. सो भेटूया मंडळी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम श्याम श्याम, बाय बाय, टेक केअर. आणि रावडी मंडळींचे बाकीचे ब्लॉग बघायला विसरू नका.